संपदाला न्याय मिळालाच पाहिजे, 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 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, संपदाला न्याय 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 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, याच्या संदर्भात अजून एसआयटी चौकशी का नेमलेली आहे सरकारने? त्याच्या कुटुंबाची अनेक शंका आहेत तिच्या कुटुंबाला. त्याच्या कुटुंबाची मागणी अजून सरकार का पूर्ण करत नाही? कुणाला लपवायचं सरकारला? एसआयटीची मागणी, आमची मागणी हे आणि त्या कुटुंबाची मागणी, कोण खासदार आहे त्याला का अद्यापर्यंत अटक केली नाही? म्हणून आज आम्ही मंत्रालयामध्ये देवाभाऊ यांना विचारणा करायला चाललो की देवाभाऊ, तुम्हाला जर संवेदना असतील तर आमच्या या लिखितला तुम्ही न्याय द्यायसाठी एसआयटी स्थापन का करत नाही? ही आमची मागणी आहे. सगळ्याला माहिती रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावाखाली हे सगळं प्रकरण चाललंय आणि त्यामुळं प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी मागं घालतंय. आणि आपण बघतोय की क्लीन चिट द्यायची काय घाई झाली. आज ती महिला आमची भगिनी गेलेली आणि तिला दुर्दैवानं तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जातात आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार? ज्या पोलिसांनी तिला छळलंय ते पोलीस चौकशी करणार आहेत का? याच्या संदर्भातले शंका की आमच्या सहसंबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये संपदाला न्याय मिळालाच पाहिजे, आमची मागणी आहे की संपदाच्या संपूर्ण प्रकरणामध्ये तात्काळ एसआयटी स्थापन केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. एवढं गंभीर प्रकरण आहे आणि आपण बघतोय संपदा असेल, आगवणे असेल, सगळ्यांचा खून झालेला दुर्दैवाने कारवाई म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने आंदोलन करतो. नेमकं किती मुलीचे महिलाचे जीव फलटणमध्ये गेल्यावर या सरकारला जाग येणार आहे याचं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी थोड्या संविधानात दाखवल्या पाहिजेत. आज त्या ठिकाणी आगवण्याचं कुटुंब असेल, त्या ठिकाणी निंबाळकराचा खून असेल, त्या ठिकाणी तो नन्नावरे नावाच्या एका कुटुंबाने आत्महत्या लाईव्ह करून त्या ठिकाणी केलेली असेल. याचे आरोपी कधी शोधणार आहेत देवेंद्रजी? ह्या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संपदाला हा न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही मंत्र्याला रस्त्यावर त्या ठिकाणी फिरू देणार नाहीत. का कुणाला वाचवायचंय? मुख्यमंत्र्यांना. एक मुलगी गेली, तिचा त्याप्रमाणे वागतंय राज्य महिला आणि संविधानिक लढा ते देणार आहेत. त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत. संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशी तुमच्या तालमी चालवतो, तो बिअर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता. अरे माझी जरा माहिती घ्या नीटनेटकी. महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती हा शब्द नाही. आणि तुम्हाला एवढं सांगतो, गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है. तुम्ही जो अन्याय अत्याचार करताय ना, अन्याय अत्याचाराला आतापर्यंत फलटण मध्ये अनेक लोक त्या मधुदीत हॉटेलमध्ये ज्या वेळेला संपदाची आत्महत्या झाली तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता. पण 6 महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवारवाड्यात, पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे, तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते. मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही. संपदा मिली तुम्ही सांगताय 7:30 वाजता आणि तुम्ही 11:15 वाजता तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला, तिचा मोबाईल कुणी घेतला. ज्याप्रमाणे राज्य महिला आयोग वागतंय या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका संशयास्पद वाटते का? 100% आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे. आरोपीला वाचवण्याचा आयोग आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे. मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मिली, पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक रोज मारतायत. रोज तुम्ही छळ करताय, अशा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय. संपदाच्या एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका,
पण संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं. म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील. ती संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे. एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठं राहतोय नेमकं? देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे. ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होतात. मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. याच्यापेक्षा आणि का तुम्ही SIT लावत नाही? ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे? तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय? याच्यापेक्षा दुर्दैव काय? संपदा मुंडेंची जी मैत्रीण आहे सांगितलं त्रास होता, तिला किती खालच्या पातळीवर जाऊन टॉर्चर केलं जात होतं हे त्या ठिकाणी संपदाच्या मैत्रिणीने मला फोन करून सांगितलेलं आहे. जे हस्ताक्षर होतं ते मिळत नाहीये. वेलांटी पहिली दुसरी त्याच्यावर 100% हस्ताक्षर बद्दल शंका आहे. ती संपदा जी 4-4 पदाचा जॉब द्यायची ती 4 वळी हातावर लिहून कशी आत्महत्या करील हा संशय आहे ना. आणि तिचा जे चौकशीचा जॉब आहे तोच तिचा त्या ठिकाणी मृत्यूपूर्व जॉब हा सरकार का ग्राह्य धरत नाही? हँडरायटिंग एक्सपर्ट कडे ते का पाठवत नाही? आणि सगळे मधुदीप हॉटेलचे भोसलेच आहे रणजित निंबाळकरशी संबंधित त्याचं CCTV फुटेज 2 दिवसाचं. संपदा ज्या दिवशी तिथे गेली त्याच्या अगोदर 2 तास आणि संपदा गेल्याच्या नंतर 2-2.5 तास हे का त्या ठिकाणी? पार्टी दे ना.